तर त्याच्यामध्ये देखील आपण अनेक पद्धतीने सरकारचं नाक दाबू शकतो। आमचे आदरणीय नेते सचिन भाऊ आलेले आहेत, त्यांच्या ठिकाणी स्वागत करत आहे। देखील एक कामगार विरोधी कायदा आला होता आणि योगायोगाने भाऊ विधान परिषदेवर आणलं पाहिजे, तरच त्यांना ते कळून येईल। अन्यथा यांना माहिती आहे की ईव्हीएम मशीन आपल्या हातात आहे, आम्हाला कोण हलवू शकत नाही। आणि म्हणून या ठिकाणी आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या जे पदाधिकारी त्या ठिकाणी बसलेले आहेत। आज मुंबई महानगरपालिका असेल, राज्य शासनाची कुठली कंपनी असेल, केंद्र सरकारची कोणती कंपनी असेल, तर अदानी आणि अंबानी त्याच्यासारख्या ज्या स्मार्ट सिटी कंपनीच्या जे आहेत तशा कॉन्ट्रॅक्टरचं हे सरकार बसलेलं आहे। आणि या सरकारला वेज कामगारांनी कर्मचाऱ्यांनी मनोरुग्णालयावरती चर्चा करू देत नाही। बिना चर्चेतून तो प्रस्ताव मेजॉरिटीच्या जोरावरती पास केला जातो, म्हणजे मनमानी कारभार या ठिकाणी। सन्मान तरुण सहकारी मित्रांनो, सुरुवातीलाच मी तुमचा मनापासून अभिनंदन यासाठी करतो की देशामध्ये एक वेगळी परिस्थिती आणि आपल्या सर्वांच्या वतीने भारतीय नौसेना असेल, भारतीय बॉर्डर सेना असेल आणि भारतीय सेनेचा पण देखील मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो। किमान वेतनचा कायदा हा राज्य सरकारने मान्य केल्यानंतर देखील त्याची किमान वेतनाची पण देखील बैठक झालेली नाहीये। गेल्या 2 वर्षापासून तो वेतन वाढ पण केलेला नाहीये। इतर राज्यांनी ती सुरुवात केलेली आहे, पण इकडे निवळ फक्त लाडकी बहीण हीच आमची योजना आहे, बाकी कुठच्याही योजना नाही अशी संकल्पना ही सरकारची आणि मनस्थिती झाल्यामुळे आज अनेक योजनावरती पण देखील कात्री आलेले आहेत आणि या वाढ बाबतीत देखील सरकार उदासीन दिसतोय। कारण सरकारकडे पैसेच नाहीये, मग पैसेच नाहीये तर मग आमच्या हक्काचा जो पैसा तो तुम्ही का वळवलेला आहे हे मी म्हणत नाही, संजय शिरसाट म्हणतायत। संजय शिरसाट तर म्हणतायत की आम्हाला घरी बसू दे, आम्हाला जर काम करता येत नाही, असे अनेक मंत्री आता बोलायला लागलेले आहेत। याचा अर्थ असा आहे की ह्या सर्व मागणीला दखल घ्यायची नाही, फक्त राजकीय स्वार्थ साध्य करायचं। पण आरोग्य सेवेवरती आणि कर्मचाऱ्यांना जर हे न्याय मिळाला नाही तर त्याचा परिणाम डायरेक्ट इनडायरेक्टली सेवेवरती पडतोय ना, मग काय करायचं सर? म्हणून आज आम्ही सरकारला जागा करण्यासाठी सर्वजण एकत्रित आलो। नाही झालं तर विधान परिषदमध्ये विरोधी पक्ष या नात्याने सर्व आमदारांना एकत्रित करून घेऊन सरकारला आम्ही घेरण्याचं काम आम्ही करू। धन्यवाद। या टाणांच्या नेतृत्वाखाली हा आंदोलन आज आझाद मैदानमध्ये सर्वांना संघटित करण्याचं काम आज या निमित्ताने केलेलं आहे। आज तुम्ही बघितलं असेल की देशाच्या सैन्याने जे केलेले जे शौर्य कार्य आहे त्याचा एका बाजूला कौतुक आणि अभिनंदन करण्याचा देखील ठराव सुरुवातीला आम्ही घेण्याचं काम केलं। आणि मला असं वाटते की आता कर्मचाऱ्यांना पण देखील आपल्या प्रश्न हक्कासाठी आता काहीतरी वेगळं स्ट्राईक करावी लागेल की काय अशी परिस्थिती आहे। आणि म्हणून तुम्ही बघता की देशव्यापी देखील संप आता पुकारण्याचं काम केलेलं आहे की BMS एकच संस्था आहे जी आलेली नाही आहे, बाकी सर्व संघटना लोक एकत्रित आलेले आहेत। आज पण राज्य सरकारच्या गट ड प्रमाणे जे चतुर्श्रेणींचा मनोरुग्णालयाचा असेल, आरोग्य सेवेतल्या कर्मचाऱ्यांचा असेल किंवा राज्य विमा कामगार असलेल्या हॉस्पिटलच्या बाबतीतल्या कर्मचाऱ्यांचा असेल, या सर्वांनी वेळोवेळी सरकारला मागणी करून देखील त्याची दखलच घेतली जात नाही। म्हणून आज ही सर्व संघटनेची लोक एकत्रित रीतीने येऊन इकडे एकत्रित आलेले आहे। महासंघाचा पण पाठिंबा त्यांना आज मिळालेला आहे। आम्ही पण आमच्या संघटनेच्या वतीने पाठिंबा देऊन वेळ प्रसंगी अधिवेशनाच्या पूर्वीला पण देखील मोठं जन आंदोलन या प्रश्नावरती निर्माण करण्याचा निर्धार आज या मेळाव्यामध्ये आणि किंवा या आंदोलनामध्ये करण्याचं काम केलेलं आहे। लवकरात लवकर विरोधी पक्ष नेत्यांबरोबर पण चर्चा करून त्याच्यातली चर्चा विधानसभा आणि विधान परिषदमध्ये पण देखील ह्यांचा आवाज म्हणून आम्ही सरकारकडे देखील दाद मागण्याचं काम आम्ही करणार आहोत। तर सरकार तर गेंड्याच्या आज राज्य सरकारच्या जे हॉस्पिटल्स आहेत त्याच्या ड गटाच्या म्हणजे चतुर्थ श्रेणी जे कर्मचारी आहेत आमचे, त्यांच्या विविध मागण्यांसाठी या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन आहे। आणि या आंदोलनामध्ये या ठिकाणी मी एक कामगार वर्गातूनच मोठा झालेला व्यक्ती आहे, कामगार वर्गातूनच कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन या संघटनेचा पदाधिकारी गेले 37 वर्ष आहे। आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने 2 वेळा नगरसेवक आणि एकदा आमदार या पदावरती आहे। पण आमचं कर्तव्य आहे की ज्या ज्या ठिकाणी कामगारांवर अन्याय होईल त्या ठिकाणी जाऊन त्या कामगारांच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न प्रामुख्याने केला पाहिजे। राज्याचे अध्यक्ष सन्माननीय भाऊसाहेब, पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय मारुतराव शिंदे, त्याचबरोबर सन्माननीय
20 तारखेला कामगार बंदचा जो काही आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये सर्व राज्यातल्या देशातल्या काही संघटना त्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि म्हणून आता सत्तेवर असलेलं सरकार जे आहे त्या सरकारने याच्यामध्ये प्रमुख मागण्या ज्या त्या रास्त मागण्या आहेत. म्हणजे आपण जर पाहिलं की जुन्या काळातल्या देखील ज्या रास्त मागण्या होत्या त्याच मागण्या आहेत, नवीन काही मागण्या नाही. मग कामगार भरतीचा असेल, खाजगीकरण रद्द करण्याच्या बाबतीतला असेल, पेन्शनचा जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा विषय असेल, लाल पागे समितीने जो अहवाल दिला त्या अहवालानुसार तिथे भरती होणं गरजेचं सफाई कामगारांच्या, अशा विविध योजनांच्या बाबतीत जे शासनानेच जो GR मंजूर केला त्या GRचीच अंमलबजावणी करा अशा पद्धतीच्या काही मागण्या आहेत. तर हे जर सरकार ते करत नसेल तर काय उपयोग आहे. आणि म्हणून हे सरकार आम्ही गेल्या अनेक वर्षापासून पाहतोय, म्हणजे मागचे 2.5 वर्षांनी आताचे 4-5 महिन्यामध्ये आम्ही पाहतो की सभागृहात देखील की कामकाज चालू असताना मी पण पाहतो की सरकार हे मालकदारीने आणि हे मालकदारीने सरकार आहे. यांना कामगारांची आणि शेतकऱ्यांची कुठल्याही पद्धतीची जाणीव नाही. कामगारांनी किती आंदोलनं करावी, शेतकऱ्यांनी किती आंदोलनं करावी, त्यांना काही फरक पडत नाही. गेंड्याच्या कातडीचं हे सरकार आहे आणि या सरकारला योग्य वेळी जागेवर आणणं गरजेचं आहे. त्यामुळे राज्यभर आंदोलन होणं महत्वाचं आहे. शेवटी आपण